मला एकच सांगायचं आहे की आपण सर्वजण इथं का आलो, मौज मजा करायला नाही। आपला एक कार्यकर्ता, आपला मावळा आपल्यातून निघून गेलाय। माझी ही भगिनी उघड्यावर पडली, एका भगिनीचं कुंकू पुसलं गेलंय आणि ते कशाला झालंय तर यांच्या वृत्तीमुळे झालेलं आहे। बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था नावाची चीज राहिली नाही। गेले कित्येक वर्ष 19 पासून तर 24 पर्यंत या 5 वर्षात कुठं कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही। आदरणीय सुरेश अण्णांनी सांगितलं, संदीप भैयांनी सांगितलं की बरेच काही मुद्दे मांडले, पण मी तमाम महाराष्ट्राला तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगणार आहे की संतोष अण्णा देशमुख सारखा एक सोजळ असा सरपंच, एक तरुण सरपंच, अरे त्याने कधी विरोधकाला, राजकीय व्यासपीठावर विरोध करणाऱ्या माणसाला सुद्धा त्याचा कधी हेवा वाटला नाही। आपलासा वाटणार आमचा संतोष अण्णा, घालवायचं काम पाप तुम्ही या परळीवाल्यांनी केलंय, हे सर्व उघड आहे। अरे याचं सर्वांचं मूळ कुठं आहे? आपला 6 तारखेला सुरुवात झाली असं प्रत्येक जण म्हणतात, पण मे मध्येच खंडणीचा गुन्हा केज पोलीस स्टेशनला दाखल झाला होता। त्या खंडणीच्या सुरुवातीपासून आदरणीय सुरेश अण्णाला जरा जास्त माहित आहे त्या विंडमिलचं। या विंडमिल या आपल्या जिल्ह्यामध्ये आल्या, या विंडमिलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठेतरी पैसा मिळेल, इथं उद्योग उभारला तर आपल्या तरुणांच्या हाताला थोडंफार काम, च्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठेतरी पैसा मिळेल, इथं उद्योग उभारला तर आपल्या तरुणांच्या हाताला थोडंफार काम मिळेल, त्याच्यातून व्यवसाय होईल, बीड जिल्ह्याची प्रगती होईल असा उद्देश असला पाहिजे, पण त्याच्यापेक्षा उलट आहे। मी आज सर्वच्या साक्षीने सांगणार आहे, या संतोष अण्णा देशमुखच्या मारेकऱ्याला तर फाशी करायचीच, पण या विंड मिल सुद्धा धारक जे आहेत ते सुद्धा काही गुंड पाळतात आणि हे गुंड पाळून माझ्या शेतकऱ्यांना त्रास देतात, त्यांचा सुद्धा छडा लागला पाहिजे। गेले कित्येक दिवस झालं, आज 20 दिवस झालं आपण ज्या कामासाठी झटतोय, ज्या दिवशी 9 तारखेला 3:24 याचं अपहरण केलं गेलं, त्या क्षणापासून मला 4:10 फोन आला, तेव्हापासून आतापर्यंत आपण सर्वजण लढतोय, तरी पण फक्त आश्वासन मिळलं जात आहे। आरोपी अटक झाला, 4था आरोपी अटक झालाय का सिलेंडर झालाय मला आणखी कळालं नाही, पण मल्ला झाला, अटक झालाय। आणि ज्या दिवशी याच्यावर गुन्हा झाला संसदेमध्ये असेल, आदरणीय अमित भाई शाह यांची भेट मी घेतली, त्या दिवशी खंडणीचा गुन्हा दाखल झालाय। ही खंडणीखोर कोण कोण आहे? आदरणीय अण्णा तुम्ही म्हणतात अक्का, त्याचं नाव घ्यायचंय का नाही त्या बक्काचं मला माहित नाही, पण त्याचा मास्टर माइंड कोण आहे? आणि हे आदरणीय धनंजय मुंडे साहेब, तुम्हाला या मंत्रिमंडळात राहायचा नैतिकतेचा अधिकार नाही। तुम्हाला जर खऱ्या अर्थाने या बीड जिल्ह्याला न्याय द्यायचा असाल आणि तुम्ही जर खरंच सत्यवादी असाल, या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये तुमचा जन्म झाला असाल, तर तुम्ही बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगून द्या, फेकतो राजीनामा आणि चौकशीला सामोरं जातो। का करत नाही तुम्ही? तुम्हाला कशाला पद पाहिजे? आमचे मुर्दे पडायला, आम्हाला मारायला? अरे ह्याचं नाव कशाला घ्यायचंय? हा कोण आहे? हा फक्त दलाल आहे, दलाल आहे, दलाल। याच्यावर काही बोला एवढं तुम्ही